जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। नवी मुंबई महानगरपालिका जी आहे तिथं भरती निघाली आहे। एकूण 600 पद आहेत, विविध पदं आहेत, विविध पात्रता आहे। जिथे तुम्ही पात्रता असेल तितके तुम्ही फॉर्म भरू शकतात। ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। शेवटची तारीख काय असणार आहे संपूर्ण गोष्टी आपण इथं जाणून घेणार आहोत। शेवटची तारीख काय असेल किंवा फॉर्म कधीपासून सुरू होतील, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण गोष्टी आपण इथं डिस्कशन करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून एक मोटिवेशन मिळतं। अशाच पद्धतीचे जे व्हिडिओ असतात ते मी तुमच्यासाठी घेऊन येतो। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी इच्छुक असणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे। आता आपण जे आलेले आहे ते आपण पाहूयात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ते झूम करत आहे, तुम्हाला दिसत असेल। हे बघा, नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांक तुम्हाला दिसत असेल, 27 मार्चला ती प्रसिद्ध झालेली आहे। नवी मुंबई, हे बघा तुम्हाला मी दाखवतो। नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनातील गट क गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदं सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। प्रस्तुत जाहिरातीमध्ये प्रशासकीय असतील पद, अभियांत्रिकी पदं आहेत, तांत्रिक पद आहेत, लेखा व वित्त पद आहेत, उद्यान आहेत, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे। सदर जाहिरातीनुसार गट क आणि गट ड मधील एकूण 620 पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो आहे तुमचा 28 मार्च पासून तर 11 एप्रिलपर्यंत तुम्ही जे आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत ऑनलाईन पद्धतीने। हे बघा www.nm, हे मी तुम्हाला दाखवेल की कसं जायचं, कसा फॉर्म भरायचा। तुम्ही जर स्वतः भरणार असाल तर तुम्ही इथं ते पाहू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा अगोदर गट क चे जे आहेत त्याचे मी तुम्हाला सांगतो। हे बघा, बायोमेडिकल इंजिनियर आहे, त्याचं पे स्केल सुद्धा तुम्ही इथं पाहून घ्या, मी वारंवार सांगणार नाही। बघा, नंतर एक पद आहे, नंतर तुमचं कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे असतील, जे सिव्हिल इंजिनिअरिंग असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे। 35 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत। S14 आहे, पे स्केल सुद्धा चांगला आहे। कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग, हे बघा 38,600 पे स्केल आहे। नंतर तुमच्या 6 जागा आहेत। उद्यान निरीक्षक अधीक्षकसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर त्याची 1 जागा आहे। सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी जर असेल त्याच्यासाठी 1 जागा आहे। वैद्यकीय समाजसेवक असेल तर त्याच्यासाठी 15 जागा आहेत। बघा कुठं जास्त जागा आहेत किंवा कुठं कमी जागा आहेत, जिथं तुम्ही इच्छुक असाल तिथं तुम्ही फॉर्म भरायचा आहे। हे बघा, नंतर अजून जे आहेत ते फॉर्म अजून जे आहेत त्या वैद्यकीय समाजसेवक झालं। आता डेंटल, तुम्ही जर हायजिनिस्ट असाल तर तुमच्यासाठी 3 जागा आहेत। वैद्यकीय समाजसेवकसाठी 15 जागा आहेत। स्टाफ नर्स मिडवाईफ असेल तर त्याच्यासाठी 131 जागा आहेत। नर्ससाठी, स्टाफ नर्स जर असेल त्याच्यासाठी आरोग्य विभागाच्यासाठी खूप चांगल्या जागा आहेत, मुलींसाठी चांगल्या जागा आहेत। डायलिसिस तंत्रज्ञ असेल त्याच्यासाठी 4 जागा आहेत। सांख्यिकी सहाय्यक असेल त्याच्यासाठी 3 जागा आहेत। ECG तंत्रज्ञ असेल त्याच्यासाठी 8 जागा आहेत। CSSD तंत्रज्ञ असेल त्याच्यासाठी 5 जागा आहेत। आहार तंत्रज्ञ असेल त्याच्यासाठी 1 जागा आहे। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जिथं इच्छुक असाल तिथं फॉर्म भरायचा आहे। नंतर अजून जे आहेत ते तुमचे पुढच्या जागा आहेत। तुमच्या नेत्रचिकित्सा सहाय्यक, त्याच्या 1 जागा आहे। औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, त्याच्या 12 जागा आहेत। नंतर तुम्ही पाहू शकतात पुढे आरोग्य सहाय्यक महिला, हे बघा महिला यांच्यासाठी 12 जागा आहेत। इथं परत महिलांच्या आला होतं स्टाफ नर्स, त्यांच्यामध्ये 131 जागा। बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक त्याच्यासाठी 6 जागा। पशु पर्यवेक्षकसाठी 2 जागा आहेत। नंतर नर्स मिडवाईफ असेल, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असेल त्याच्यासाठी 38 जागा। म्हणजे महिलांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी असणार आहे। हे बघा, इथे मी जे मार्क करत आहे ते फक्त महिलाच फॉर्म तिथं भरू शकणार आहेत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप, त्याच्यासाठी 51 जागा असतील। त्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक त्याच्यासाठी 15 जागा आहेत। त्याच्यानंतर तुम्ही अजून पाहू शकतात खाली गट क च्या जागा आहेत त्या, गट ड च्याही तुम्हाला मी डिस्कशन करेल। नंतर तुमचा शस्त्रक्रियागृह सहाय्यक असेल त्याच्यासाठी 15 जागा आहेत। सहाय्यक ग्रंथपाल असेल त्याच्यासाठी 8 जागा आहेत। वायरमॅन असेल त्याच्यासाठी 2 जागा आहेत। ध्वनिचालक असेल त्याच्यासाठी 1 जागा आहे। उद्यान सहाय्यक असेल त्याच्यासाठी 4 जागा आहेत।
लिपिक व टंकलेखन ज्या विद्यार्थ्यांना जास्त इंटरेस्टेड असतात आपले विद्यार्थी, ते जे लिपिक टंकलेखनसाठी त्यांच्यासाठी 135 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल, जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन असेल, ते इथं इलिजिबल असणार आहेत. लेखालिपिकसाठी सुद्धा चांगल्या जागा आहेत, त्यासुद्धा 58 जागा आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकतात. शवविच्छेदन मदतनीस त्याच्यासाठी 4 जागा आहेत. कक्ष सेविका, आया आणि वार्डबॉय हे जी 3 जागा आहेत, या 3 जागा गट डच्या आहेत. याच्यासाठी जास्त क्वालिफिकेशन वगैरे लागत नाही. तुम्ही माहिती ग्रॅज्युएशन असेल किंवा 12वी असेल ते इथे लागणार आहे. वार्ड बॉयसाठी सुद्धा जास्त क्वालिफिकेशन लागत नाही किंवा काही एक्सपिरियन्स वगैरे लागत नाही. तुम्ही तिथं सुद्धा फॉर्म भरू शकतात. आता जेव्हा ती डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईज येईल त्यामध्ये त्यांनी काय मागितलेलं आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत. पण तुम्ही जर इथे इच्छुक असाल, इतके पदं आहेत, 620 पदं आहेत. तुम्ही जिथं इच्छुक असाल तिथं फॉर्म भरायचा आहे आणि आपला अभ्यास जो आहे तो व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे. आता बघा फीज किती असणार आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो 28 मार्चला सुरू होणार आहे. 11 एप्रिलपर्यंत त्याची डेट असणार आहे. तुमचं परीक्षेचं ऑनलाईन उपलब्ध जे आहे ते परीक्षेच्या 7 दिवसाआधी येईल आणि जी संपूर्ण जी जाहिरात आहे ऑनलाईन परीक्षेचा प्रवेश किंवा जी संपूर्ण जाहिरात आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती आहे की सरळ सेवा आली म्हणजे 900 आणि 1000 रुपये आपल्याला भरायचे असतात. तेच इथं आहे. इथं काही नवीन नाही आहे. 900 व 1000 रुपये तुम्ही इथं भरायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. संकेतस्थळावर जी आहे माहिती प्रसिद्ध केली जाईल. जेव्हा ती येईल, समजा काही बदल झाला तर ते मी तुम्हाला डिस्कशन करेल. संपूर्ण डिटेलमध्ये मी नवीन जी आहे तुमच्यासाठी घेऊन येईल. कोणत्या महिलांसाठी म्हणजे वेगवेगळा व्हिडिओ येईल, 5-5, 7-7 मिनिटाचा. महिलांसाठी वेगळ्या जागा किंवा पुरुषांसाठी वेगळ्या जागा, ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या जागा किंवा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या जागा. जे विद्यार्थी जिथं इलिजिबल असतील त्यांनी तिथं फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो असणार आहे आपला की पूर्ण डिटेलमध्ये क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स किंवा काय काय मागितलेलं आहे, कुठं तुम्ही इलिजिबल आहात किंवा कुठं कुठं तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तिथं तुम्ही फॉर्म भरून तुम्ही एक्झामची तयारी करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही फॉर्म भरायची घाई करू नका. व्यवस्थित क्वालिफिकेशन बघून आणि व्यवस्थित तुम्ही जिथं इलिजिबल आहात तिथंच फॉर्म भरा. काहीही जाहिरातीमध्ये किंवा कुठं तुम्ही इलिजिबल नसाल तिथं फॉर्म भरू नका. आणि तुमच्याकडे जर काही एक्सपिरियन्स मागितलं असेल तेही व्यवस्थित असलं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे.